नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, या विषयाचं शीर्षक बघितल्यानंतर अनेकांच्या भुवया थोड्या वर जातील. कारण मी ब्रेकिंग न्यूज, गौप्यस्फोट असल्या गोष्टी करत नाही. तरी आजच्या विषयाला मी ब्रेकिंग न्यूज असं शीर्षक दिलंय. अशी काय ब्रेकिंग न्यूज आहे? तर न्यूज वगैरे काय नाहीये. कवटी फोडणं ज्याला म्हणतात ना, तसा प्रकार आहे. नारळ फोडणं, कवटी फोडणं, तसा प्रकार आहे. एक मराठी वृत्तवाहिनीचं ब्रीदवाक्य आहे, उघडा डोळे बघा नीट. मला गेले 2-3 दिवस एक विषय असा डोक्यात घोळत होता. काही बातम्या, काही व्हिडिओ बघत होतो आणि मला असं वाटलं की सगळ्याच्या सगळ्या मराठी वृत्तवाहिन्या, त्यांचे संपादक, पत्रकार, या सगळ्यांच्या कवट्या फोडाव्यात आणि जरा शोधावं नीट. आणि काय शोधायचं? तर समोरचा जो घटना प्रसंग आहे, ज्याच्या इतक्या बातम्या कौतुकाने रंगवून रंगवून सांगितल्या जातात, त्या विषयाच्या काही स्मृती, आठवणी त्या मेंदूत शिल्लक आहेत की नाही, की सगळं डिलीट करून टाकले. आपल्या सोयीनुसार आपल्याला पाहिजे तेवढ्या आठवणी ठेवायच्या आणि बाकीच्या डिलीट करून टाकायच्या. अशी काही नवी तांत्रिक व्यवस्था मराठी पत्रकारांच्या मेंदूत करण्यात आली आहे का, असा मला प्रश्न पडला. आणि म्हणून वाटलं की ह्यांच्या कवट्या फोडाव्यात आणि त्यांच्या मेंदूतल्या ज्या स्मृती आहेत त्यामध्ये थोडा शोध घ्यावा, सर्च मारावा. त्याचं गुगल उपलब्ध असतं तर कवटी फोडायचा वगैरे विचार माझ्या डोक्यात आला नसता. कारण एका बाजूला बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांची कन्या, मला वाटते एकुलती एक कन्या आहे, रेवतीच्या लग्नाचे इतके व्हिडिओ सध्या युट्यूबवर फिरतायत आणि मग त्याच्यात हा आला का, तो आला का, वगैरे 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 दाखवलं जात आहे. आणि त्याच वेळेला एक दुसरी बातमी तुरळक कुठे कुठे दिसते, ती म्हणजे भास्कर जाधव का भडकले, भास्कर जाधव अमुक, भास्कर जाधव तमुक. आणि या दोन बातम्या एकमेकावर धडकल्यानंतर माझ्या काही स्मरणशक्ती जाग्या झाल्या. कारण त्या रेवतीच्या लग्नामध्ये तिचे आजोबा म्हणजे सुप्रियाताईंचे वडील शरद पवार बसलेले दिसले आणि जो काय लग्नाचा राजेशाही थाट होता तो बघितल्यानंतर मला कळेना की हे तेच शरद पवार आहेत का, की जे 13.5 वर्षापूर्वी 2013च्या फेब्रुवारीमध्ये जे शरद पवार होते तेच हे शरद पवार आहेत का. त्या रेवतीच्या लग्नामध्ये मिरवत मिरवत काय ते अगदी लांब झगा वगैरे घातल्यासारखे उत्तर प्रदेशी थाटामध्ये आलेले रोहित पवार बघितल्यानंतर मला वाटलं हा तोच शरद पवारांचा परिवार आहे की काय. असं काय झालं होतं 13.5 वर्षापूर्वी फेब्रुवारी 2013 मध्ये, की भास्कर जाधव यांची झोप आज रेवतीचा लग्नाचा थाट बघून झोप उडालेली आहे. आठवतंय काही मी सांगतोय ते? म्हणून म्हटलं कवटी फोडा आणि शोधा नीट, उघडा कवटी. कारण कवटीमध्ये माणसाच्या अत्यंत सुरक्षित अशा जागी तो डेटा सेंटर असतो आजच्या भाषेमध्ये, ज्याला मेंदू म्हणतात. त्या मेंदूमध्ये आयुष्यभराच्या आठवणी साठवून ठेवलेल्या असतात, म्हणून त्याला डेटा सेंटर असं आजच्या भाषेत म्हणावं लागेल. त्या गर्दीमध्ये अदानी अंबानींपासून राहुल गांधींपर्यंत आणि मोदी सरकारपासून फडणवीसांच्या सरकारपर्यंतचे अनेक मंत्री, मुख्यमंत्री वगैरे वगैरे हजर होते. आणि राजेशाही थाटामध्ये अंबानींच्याच त्या काय ते जिओ सेंटर कुठे आहे बीकेसी मध्ये अत्याधुनिक, त्यामध्ये हा सोहळा, राजेशाही सोहळा पार पडला होता.
आणि त्यामध्ये एखाद्या राजे सरदाराच्या थाटामध्ये रोहित पवार तिथे येताना दिसले. मला क्षणभर वाटलं की अच्छा अच्छा अच्छा, रेवतीच्या लग्नात पोट फुटेपर्यंत मटण खायचं, पक्वान्न खायची, एवढ्यासाठी पंढरपूरला जाऊन रोहित पवारांनी अन्नत्यागाचं नाटक केलं होतं का? की पोटात जास्तीत जास्त जागा राहावी हे रेवतीच्या लग्नामध्ये यथेच्छ ताव मारता आला पाहिजे. मग तो ताव मारायसाठी जागा पाहिजे, तर पंढरपूरला जा आणि अन्नत्यागाचं नाटक कर म्हणून रोहित पवार बसले होते का? कशाला बसले होते? रोहित पवार पंढरपूरला उपोषणासाठी कशाला बसले होते? विसरून गेले इतक्यात. गरीब शेतकरी आत्महत्या करतो आहे, गरीब शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे वगैरे वगैरे. अन्यथा कोणी केला होता? रोहित पवारांनी. आणि मग 4 दिवसातच तो गुंडाळला. रोहित पवार म्हणजे शरद पवारांचा लाडका नातू गरीब शेतकऱ्यांसाठी उपोषण आणि अन्नत्याग करायला बसला असेल तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची अत्यंत दारुण परिस्थिती आहे. आणि आता तर काल परवापर्यंत महाराष्ट्रात दुष्काळ येऊ घातलाय अशा बातम्या होत्या. आणि त्या पार्श्वभूमीवर मी हे सगळे व्हिडिओ बघत होतो आणि मग त्यात अचानक मध्ये भास्कर जाधव आणि नार्वेकर यांचं काहीतरी भांडण वगैरे दिसलं आणि भास्कर जाधव आले. लग्नाच्या व्हिडिओमध्ये कुठे भास्कर जाधव दिसले नाही. पण या रेवतीच्या लग्नामध्ये भास्कर जाधवांची बातमी मध्ये घुसली आणि मला 13.5 वर्षापूर्वी फेब्रुवारी 2013 मध्ये चिपळूणला झालेल्या एका लग्नाची आठवण झाली. अर्थात चिपळूण हा भास्कर जाधव यांचा मतदारसंघ आहे. आणि त्यावेळेला 13.5 वर्षापूर्वी भास्कर जाधव हे काँग्रेस राष्ट्रवादीचं जे संयुक्त सरकार होतं त्यामध्ये नगर विकास खात्याचे राज्यमंत्री होते. आणि त्याच मंत्रीपदावर असताना त्यांनी आपला मुलगा आणि मुलगी यांचं चिपळूणला थाटामाटात लग्न केलं होतं. काय 1.5-2 लाख लोक आले वगैरे वगैरे म्हटलं जातं. पण त्या लग्नाचा सोहळा अजरामर होण्यासाठी भास्कर जाधवांनी चिपळूणच्या पठारावर, मला वाटते परशुराम लोटे परशुराम वगैरे म्हणतात, तिथे कुठेतरी इतका भव्य सिनेमासारखा सेट लावला होता. आता ते म्हणतात ना, धुरंधर सिनेमाचं शूटिंग करण्यासाठी बँकॉकमध्ये लियारीचा एक शहराचा अख्खा सेट लावला गेला होता. तसाच 13.5 वर्षापूर्वी आपल्या मुलाच्या लग्नात राजेशाही थाट दिसावा म्हणून भास्कर जाधवांनी त्या पठारावर अनेक एकरची जमीन व्यापून एक सिनेमासारखा सेट लावला होता. आणि त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यापासून विरोधी पक्षाचे, सत्ताधारी गोटातले, उद्योगातले, व्यापारातले, बिझनेसमधले शेकडो लोक सहभागी झाले होते. आणि अर्थातच तेव्हाचे भास्कर जाधवांचे निष्ठावान पक्षाध्यक्ष किंवा पक्षप्रमुख, कारण आज त्यांचे पक्षप्रमुख आणि निष्ठावान अध्यक्ष उद्धव ठाकरे. मी सांगतोय त्या घटनेच्या वेळेला भास्कर जाधवांचे निष्ठावान पक्षप्रमुख शरद पवार होते. आणि आपल्या एका राज्यमंत्र्याने ज्या प्रकारच्या पैशाची उधळपट्टी केली आहे त्यामुळे शरद पवार फार व्यथित झाले होते. आणि आज जसा भाऊ तोरसेकर त्या व्हिडिओ बघून टीव्हीच्या किंवा कॉम्प्युटरच्या पडद्यावर ते वेगवेगळे व्हिडिओ बघून व्यथित झालाय आणि कवट्या फोडून मेंदू शोधायला निघालाय, तसंच शरद पवारांची अवस्था 13.5 वर्षापूर्वी होती. ज्यांना कोणाला शंका असेल मनात, त्यांच्यासाठी त्या बातमीची लिंक मी इथे खाली डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. आपल्या एका राज्यमंत्र्याने या प्रकारची लग्नामध्ये उधळपट्टी करावी ज्या वेळेला महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट आहे, अशी नाराजी शरद पवारांनी व्यक्त केली होती. आणि आपण आपली लाडकी मुलगी म्हणजे रेवतीची आई सुप्रिया सुळे
यांचा जो लग्न सोहळा बारामतीमध्ये केला तेव्हा 2 लाखापेक्षा अधिक लोक आले होते आणि त्यांना फक्त आपण एक एक लाडू हातावर दिला होता, यापेक्षा जास्त खर्च केला नव्हता, असं अगत्याने सांगून शरद पवारांनी भास्कर जाधव यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. ही काय चाललंय? आणि त्या नाराजीमुळे अखेरीस भास्कर जाधवांना जाहीररित्या माफी मागावी लागली होती, आपल्याकडून चूक झाली. दूरदर्शनच्या पडद्यावर, टीव्हीच्या पडद्यावर चिपळूणच्या लग्नाची दृश्य बघून आणि ती उधळपट्टी बघून आपल्याला रात्री झोप लागली नाही, असं शरद पवारांनी जाहीररित्या म्हटलं होतं. आणि जाहीररित्या म्हटलंय म्हणूनच हा विषय येतो. कारण 13.5 वर्षापूर्वी जे शरद पवार अशी उधळपट्टी लग्नाची बघून व्यथित झाले होते आणि त्यांचा निधरा नाश झाला होता, ते शरद पवार काल परवा रेवतीचं लग्न बघून, त्यातला राजेशाही थाट बघून विचलित झाले किंवा त्यांची झोप उडाली वगैरे अशी कुठेही बातमी आलेली नाही. पण फेब्रुवारी 2013 मध्ये अशी बातमी आली होती आणि एका ठिकाणीने सगळ्या मीडियात होती, ज्यामुळे भास्कर जाधव यांना पश्चाताप होऊन त्यांनी त्या लग्न सोहळ्याबद्दल जाहीरपणे माफी मागितली होती. आज ते भास्कर जाधव त्यांना काय वाटत असेल, त्यांना काय वाटत असेल? आणि काल परवा आठवड्याभरापूर्वी पंढरपुरामध्ये शेतकऱ्यांच्या दुरावस्थेसाठी अन्न त्याग करून बसलेले रोहित दादा हे या लग्न सोहळ्यामध्ये इतक्या थाटामाटात सजून आले होते की झालं नवरी पण फिकी पडावी एवढे रोहित दादा नटलेले सजलेले होते. आणि सुप्रियाताईंबद्दल बोलायला नको, त्या वधूच्या माता होत्या, त्यांनी सजलंच पाहिजे. प्रश्न असा आहे की हे लोकासंगे ब्रह्मज्ञान नावाचे जे चाणक्य आहेत बारामतीत बसलेले, ते भास्कर जाधवांना 13.5 वर्षापूर्वी शहाणपण शिकवत होते. आज आपल्या मुलीला किंवा होणाऱ्या नात जावयाला हे शहाणपण शिकवू शकले नाहीत. साधी गोष्ट आहे हो. बीकेसी मध्ये जो राजेशाही थाट अशा लग्नांसाठी कायमस्वरूपी अंबानींनी उभा करून ठेवलाय, तिथे प्रत्येक जण हजेरी लावत होता. अगदी शरद पवार सुद्धा एका ठिकाणी बसलेले दिसतात. आणि मग कोण कोण आले, काय काय आले, कसे कसे आले, कोणाच्या हातात हात होते, कोणाच्या पायात पाय होते, याची वर्णनं सगळा मीडिया करतोय. पण त्या मीडियाला 13.5 वर्षापूर्वी हे चाणक्य शरद पवार भास्कर जाधवांना खडे बोल ऐकवत होते आणि आपणच त्या बातम्या दिल्या होत्या, त्या आठवत सुद्धा नाहीत. आणि म्हणून मला वाटलं की त्यांच्या कवट्या फोडून त्यातला मेंदूमध्ये यापैकी काही डेटा शिल्लक आहे का, की तोही डिलीट करून टाकलाय, हे बघायची अनावर इच्छा मला झाली मित्र. पण हे बेशरमपणे एका ठिकाणाहून नाहीये, सगळीकडून आहे, सगळीकडून आहे. अन्नहत्या करणारे रोहित दादा असोत किंवा नेहमी जाणीवपूर्वक गबाळ्या वस्त्रामध्ये किंवा गबाळ्या वेशामध्ये सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या सुप्रियाताई असोत किंवा एक एक लाडू देऊन सगळ्यांना पिटाळले होते आणि आपल्याला झोप लागली नाही वगैरे सांगणारे शरद पवार असोत, एका माळेचे मणी म्हणायचे की एका वंशातले एकापेक्षा एक रत्न म्हणायचे, तुम्ही विचार करा. पण मला खात्री आहे की त्यानंतर भास्कर जाधवांनी नुसता पश्चाताप नाही तर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर बसवण्यात आलं होतं. थोडक्यात त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. आणि मला आठवतं की एक मंत्री असं करत असेल असं जे शरद पवार म्हणाले होते, त्याविषयी जो खुलासा आला त्यामध्ये कोयना धरणाचा कोणीतरी ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, त्याने हा सगळा भास्कर जाधवांच्या लग्नाचा खर्च केला, यावर सुद्धा बातम्या रंगलेल्या होत्या. आणि मग अशा पद्धतीचं चालत असेल तर यापुढे निवडणुका तरी कशा लढवायच्या याची चिंता शरद पवारांना
जडलेली होती. अर्थात त्यांनी निवडणुका लढवल्या, तिसऱ्यांदा राज्यसभेत निवडून गेलेत. माणूस किती पाखंडी असू शकतो, किती पाखंडी असू शकतो, जो भास्कर जाधवांकडून साधेपणा अपेक्षित बाळगतो आणि आपल्या नातीच्या लग्नात चुपचाप तोच सगळा तमाशा बघत राहतो. हे सगळं बघितल्यानंतर कधी काळी आपण यांच्याशी एकनिष्ठ होतो याचा पश्चाताप आज भास्कर जाधवांना झाला आणि रात्रभर त्यांची झोप उडाली असेल तर त्याला नवल म्हणता येणार नाही मित्रांनो, नवल म्हणता येणार नाही. अर्थात आज तरी तशी बातमी नाहीये की रेवतीच्या लग्नाचा थाट आणि त्याच्या बातम्या टीव्हीच्या चॅनेलवर बघून आपली झोप उडाली, आपल्याला रात्रभर झोप लागली नाही, असं काय कुठे भास्कर जाधव म्हणाले तर माझ्या ऐकिवात नाहीये, बघण्यात नाहीये, वाचनात नाहीये. मला कुतूहल असं वाटतं की पत्रकार म्हणून फुटलेल्या 6 खासदारांना किती निधी मिळाला होता आणि आता त्यांनी त्यातला किती वापरला होता, त्यामुळे त्यांचा निधी मिळत नाही हा दावा कसा खोटा आहे हे शोधून शोधून त्यावर भाष्य करणारे जे आहेत, त्यांना रेवतीचं लग्न, त्यातला राजेशाही थाट आणि शरद पवारांची भास्कर जाधवांच्या मुलांच्या लग्नातली कॉमेंट हे कसं आठवत नाही की इतकी शॉर्ट मेमरी आहे. छोटा पॅक म्हणतात ना, काय तो मोबाईलचा रिचार्ज असतो. आजचे सगळे पत्रकार हे छोटा चार्ज वाले झालेत का, की 28 दिवसात ते सगळं संपलं, गेलं, उडालं? सगळ्यांनी विचार करा आणि कुठच्या तरी भिंतीवर जाऊन आपलीच कवटी फोडा आणि तो मेंदू चाचवून आपल्या आठवणीत काय शिल्लक आहे का तपासा. एवढं बोलून थांबतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.